लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळतोय. विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत असा उलटफेर झालाय ज्यामुळे महायुतीच्या गणितांना मोठा धक्का बसलाय. नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतमोजणीतून धक्कादायक निकाल समोर आलाय. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत मोठा राजकीय उलटफेर घडवून आणला. या निवडणुकीत गोकुळ गीते यांना पहिल्याच फेरीत 357 मतं मिळाली आहेत, तर नरेंद्र दराडे यांना 248 मतांवर समाधान मानावं लागलंय. तर या प्रक्रियेत 13 मतेही अवैध ठरली आहेत. पहिल्या फेरीतच गोकुळ गीते यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण केल्यामुळे दुसऱ्या फेरीची मतमोजणी होणार नाही आणि त्यामुळे गोकुळ गीते यांना विजयी घोषित करण्यात येत आहे. काही नाही, आज मतमोजणी आहे. मतदारांनी दाखवलेले विश्वासावर आता मतदान प्रतिनिधी म्हणून उमेदवार म्हणून या ठिकाणी मतमोजणीला हजर झाले. नाही, मी प्रचार थांबवलेला होता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला. मतदारांचा विश्वास जिंकलेला आहे आणि मतदारांनी त्या ठिकाणी मला खात्री आहे की मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. माझे जे मी पूर्वी पण मतदानाचा प्रचार ज्यावेळेस थांबवला होता, प्रचार प्रक्रियेमध्ये प्रचार थांबवला होता, त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तुम्हाला माहित आहे खूप आग्रह केला होता. त्यांच्या भावना उद्रेक आपण बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक त्यांच्या पद्धतीने पुढे नेली होती आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रचारामुळे मला या मतदारसंघातले जे मतदार आहे सुज्ञ त्यांनी मला त्या ठिकाणी नक्कीच भरघोस मतदान केलेले असेल. मी आता त्या ठिकाणी मतमोजणीला जातो, थोड्याच आपल्याला हाती येतील. पण ज्या पद्धतीनं हे सगळं आपण राजकीय नाट्य बघितलं त्यामध्ये थेट तुम्ही मतमोजणी केंद्रावर येता, काय तुम्हाला इतका विश्वास आहे की मतदारांनी तुम्हाला या मतदारसंघातल्या मतदारांचा जो 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता, त्याच्यामुळे मला खात्री की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशी मला अपेक्षा आहे. पण मतदानाच्या दिवशी देखील आपण आवाहन केलं करण्यात नाही, मी त्या दिवशी पण बंधूंकडून आवाहन केलं नाही, मी त्या दिवशी फक्त आलेलो होतो आणि सांगितलेलं होतं की माझा प्रचार मी थांबवलेला आहे. कुठला प्रचार मी व्यक्तिगत केलेला नव्हता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला होता. गोकुळ गीते हे मूळचे भाजपचे बंडखोर नेते. महायुतीनं ही जागा शिवसेना शिंदे गटाला दिल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी प्रचारातून माघार देखील घेतली होती. मात्र उमेदवारी कायम ठेवल्यामुळे मतदारांनी त्यांना थेट विजयाचा कौल दिलाय. या निकालामुळे महायुतीला विशेषतः भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर नाराजी, बंडखोरी आणि मतदारांचा मूड याचा हा स्पष्ट संदेश मानला जातो. नाशिकमधील हा निकाल केवळ एक विजय नाही, तर आगामी राजकारणासाठी एक मोठा इशारा आहे. नाशिकमधील सत्ता समीकरण आता बदलणार का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.